मागच्या 2 दिवसांपासून बघतोय की एक्सवर म्हणजे ट्विटरवर, इन्स्टावर सगळीकडे लॉकडाऊनची चर्चा आहे. लॉकडाऊन होणार काय वगैरे वगैरे. या गोष्टीकडे मी आतापर्यंत इग्नोरच केलेलं होतं. पण आता आज दिवसभरात मला किमान 3-4 जणांनी विचारलं की खरोखर लॉकडाऊन होणार आहे काय? नक्की परिस्थिती काय आहे? यावेळेला मला असं वाटलं की याच्याबद्दलचा एक व्हिडिओ करायला पाहिजे. कारण कित्येक ज्या लोकांनी विचारलं त्यापैकी काही लोकांना तर असं वाटत होतं की लॉकडाऊन व्हायला पाहिजे. जेणेकरून वर्क फ्रॉम होम होईल, आरामात घरातून काम वगैरे करता येईल. पण प्रत्यक्षात लॉकडाऊन सारखी परिस्थिती ही जगाच्या इतिहासात कधीतरी चुकूनच येत असते आणि ती 2020 मध्ये आलेली होती. अशा प्रकारची घटना परत होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण तरी पण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघूया की लॉकडाऊनची चर्चा चालू का झाली? चर्चा चालू होण्याची कारणं काय होती आणि खरोखर या चर्चेमध्ये काही तथ्य आहे का, अर्थ आहे का? या अफवा ज्या उडाल्या याच्या मागे नेमकी कारणं काय काय होती? लॉकडाऊनची मुळात चर्चा का चालू झाली? हे पण बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 23 मार्चला म्हणजे परवा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये एक भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की कोविडच्या वेळेला म्हणजे कोरोनाच्या वेळेला ज्या पद्धतीनं आपण तयारी दाखवलेली होती आणि आपण जसे एकत्र येऊन कोरोनाला भिडलो, त्या संकटाला सामोरे गेलो, तसंच परत एकत्र येण्याची गरज आहे. आता या गोष्टीला बरोबर निमित्त झालं, औचित्य झालं ते कोरोनाच्या वेळेला जी पहिली लॉकडाऊन लावलेला होता 21 दिवसांचा, त्याचं ते निमित्त झालं. त्याची अॅनिव्हर्सरी काल 24 मार्च 2026 ला होती. बरोबर याला 6 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळं ट्विटरवरती लॉकडाऊन ट्रेंडिंगमध्ये आला. आता ते ट्रेंडिंगमध्ये येण्याचं कारण होतं लॉकडाऊनची अॅनिव्हर्सरी होती म्हणून. बऱ्याच लोकांनी त्यावर ट्विट करायला सुरुवात केली. नंतर लोकांना असं वाटायला लागलं की मोदी म्हणाले नवीन लॉकडाऊन होणार आहे आणि मोदींनी सांगितलंय आता लॉकडाऊन होणार आहे. अशा चर्चा, अशा अफवा सुरू झाल्या. कारण स्वतः जाऊन कुणी मोदींचं भाषण ऐकणार नाही, स्वतः जाऊन कुणी त्या सगळ्यांची खात्री करून बघणार नाही. लोक फक्त सांगितलेल्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवणार की मोदींनी सांगितलंय कोरोना सारखा लॉकडाऊन आता परत लागणार आहे. पण प्रत्यक्षात नरेंद्र मोदींनी असं कुठेही सांगितलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की इराण युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. असं म्हणण्याचं कारण काय असतंय तर सिंपल आहे की पीस टाइम मध्ये शांततेच्या काळात ज्या गोष्टी सहजपणे उपलब्ध होतात, मिळतात, ज्या इझिली आपण अज्युम करून चालतो, तशा अज्युम करून आता चालू नका. थोडं तुम्हाला त्रास होऊ शकतो, यासाठी तुम्ही तयार राहा. हे थोडक्यात त्यांना सांगायचं होतं. पण तरी देखील लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि लॉकडाऊनची चर्चा चालू झाली. लॉकडाऊनची चर्चा सुरू राहण्यामागं दुसरं महत्वाचं कारण झालं ते म्हणजे एलपीजीचा क्रायसिस. झालंय काय तर भारत आपली जी एलपीजी जो घरगुती सिलेंडर वापरतो किंवा आपल्या दुकानांमध्ये, हॉटेल्समध्ये जो सिलेंडर लागतो, हे सगळं भारत मोठ्या प्रमाणावर आयात करतो. एकूण 100% रिक्वायरमेंट पैकी 60% रिक्वायरमेंट आपण बाहेरून घेऊन पुरवतो. त्यामुळे असं झालं की एलपीजीचं हे युद्ध कंटिन्यू राहिलं तर एलपीजी आपल्याला कुठून मिळणार आणि काय परिस्थिती होणार असं लोकांना वाटायला लागलं. आणि त्यामुळं मागच्या काही दिवसापूर्वी जरा एलपीजीच्या ज्या काही एजन्सीज असतात त्यांच्या बाहेर रांगा लागल्या. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की कदाचित लॉकडाऊन सरकार करेल जेणेकरून या रांगा वगैरे बंद होतील आणि लोक बाहेर जायचं बंद होतील. पण प्रत्यक्षात तसं त्याचं कारण नाही. भारताला सध्या एलपीजी जे मिळत होता तो सौदी अरेबियाकडून, युएई कडून आणि कतारकडून मिळत होता. आणि तिथं जरी हॅम्पर झालं असलं सगळं काही, तरी भारतानं अल्टरनेट सुविधा त्याच्यासाठी केलेली आहे. कॅनडाकडून, अमेरिकेकडून आपण एलपीजी घ्यायची व्यवस्था करतोय. आपण तिकडनं घ्यायनं आपलं एलपीजीचं वाढवलेलं आहे. दुसरी गोष्ट भारताने केलेली आहे ती म्हणजे भारताचं स्वतःचं एलपीजीचं जे प्रोडक्शन आहे भारतातलं, ते सुद्धा आपण वाढवतोय जेणेकरून आपल्याला जास्त दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. एलपीजीचा क्रायसिस सुद्धा सुटत आहे. आणि हे 2 प्रॉब्लेम होते म्हणून की काय, तिसरं एक त्यात भर पडली ती म्हणजे पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसची. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही याच्याबद्दलचा व्हिडिओ केलेला होता की प्रत्यक्षात पेट्रोल डिझेलचा क्रायसिस निर्माण होण्यामागचं कारण हे होतं की पूर्वी ज्या ऑइल कंपनीज होत्या भारतातल्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल कंपनी, या सगळ्या कंपन्या काय करायच्या तर जे काही पेमेंट आहे ते 2-3 दिवसाच्या किंवा 5 दिवसापर्यंतच्या रिव्हॉल्विंग क्रेडिट्स घ्यायच्या. म्हणजे अगोदर तुम्ही पेट्रोल घेतलं आणि नंतर पेमेंट केलं तर चालत होतं. पण ह्याच्यामध्ये आता एक ऍडव्हान्स सिस्टीम चालू झाल्या आणि ही ऍडव्हान्स सिस्टीम अचानक चालू झाली 21 तारखेपासून. त्यात सॅटर्डे संडे आला, त्यामुळे अनेक पेट्रोल पंप धारक होते ते अशा पद्धतीनं ऍडव्हान्स पेमेंट करू शकले नाही सॅटर्डे संडेमुळे. आणि त्यामुळं पेट्रोल डिझेलची कमतरता अनेक पंपावर निर्माण झाली. लोकांनी फलक लावले की आमच्याकडे आता पेट्रोल शिल्लक नाही. त्यातनं मग पेट्रोल बी संपलं की काय असं लोकांना वाटायला लागलं. आणि म्हणून नवीन क्रायसिस निर्माण झाला आणि लोकांना असं वाटायला लागलं कदाचित सरकारकडे पेट्रोल लोकांना देण्या इतपत नाही आहे म्हणून सरकार लॉकडाऊन करेल की काय. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. सरकारकडे भरपूर पेट्रोल शिल्लक आहे. नेहमी 100% कपॅसिटी असली तरी आता अजून 64% कपॅसिटीवरती आपल्याकडे पेट्रोल आहे. तेही डिसरप्ट झाल्यामुळं, अन्यथा रशियाकडून आपण पेट्रोल घेतोय त्यामुळं पेट्रोल डिझेलमध्ये कोणतीही कमतरता येणाऱ्या काळात पडणार नाही.
तुम्हीही कुठं रांगा लावत असाल तर लावू नका, लॉकडाऊन वगैरे काही होणार नाही. आता लॉकडाऊनची अपेक्षा ज्या लोकांना वाटते की लॉकडाऊन व्हावा त्यांच्यासाठी ही वाईट बातमी असू शकते, पण या देशातल्या हजारो करोडो लोकांसाठी ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मात्र लॉकडाऊन होणार नाही ही आनंदाची बातमी आहे. आजपर्यंत कुठलंही युद्ध झालं काय झालं म्हणून कधीही लॉकडाऊन लागलेलं नाही. असं काही नाही की पहिल्यांदाच युद्ध होतं. युद्ध मागच्या वर्षी भारतातच झालं, त्यावेळी लॉकडाऊन लावायची परिस्थिती आली नाही. त्यामुळे लॉकडाऊन असं कधीही लागत नाही, युद्धाच्या परिस्थितीमुळे लागत नाही. कोविड ही जगाच्या इतिहासात घडलेली अशी एखादीच घटना होती, त्यामुळे लॉकडाऊन लागलेला. आता लॉकडाऊन लागण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे लॉकडाऊन ही संकल्पना मनातून काढून टाका. आणि कुणीही तुम्हाला काही खोटे मेसेज फॉरवर्ड करत असेल किंवा अफवा पसरवत असेल तर त्यांना सांगा की अशा पद्धतीचा कुठला लॉकडाऊन कधी युद्धाच्या कारणामुळे लागत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला, पहिल्या महायुद्धाच्या वेळेला देखील लागला नव्हता, आता देखील लागणार नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. मला वाटते तुमच्यापैकी अनेकांच्या शंकांची उत्तर मिळाली असतील. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जे काही आपलं काम किंवा जे आहे ते तुम्ही करत राहा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.